नवल देखिले कृष्ण रूप बिंब सावळी स्वयंभू मूर्ती हरीची मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपे बोधले मन माझे बाप रखुमा देवीवरून सावळा सर्व घटी चित्त चैतन्या मिठी घातली खेवो मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपे बोधले मन माझे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा कृपादाने कथे विस्तार कृपादाने कथे विस्तार कृपादाने कथे आबादी सद्गुरु दास आबादी सद्गुरु दास कायमा जीवाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा तुक या देवा यावर न करावा वेर तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा हो स्वामी तुक या देवा यावरी न करावा भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग विठोबाचा प्राणसखा असलेल्या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा गोपी भावातून भगवत दर्शनाचा प्राप्त झालेला आनंद व्यक्त करताना संप्रदायाची भूमिका स्पष्ट करणारा अभंग आहे। विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या दिव्य निमित्ताने आपल्याला या आनंदाच्या परमावधीचा लाभ घडविला आहे त्या निमित्ताला परिचित करून देणं कोणालाही सुखावह वाटेल। आध्यात्मिक विचार प्रचारक सामाजिक संस्था याच्या विद्यमाने पुढाकाराने संपन्न होणारा हा गोड असा उत्सव ज्याचं निमित्त श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सव वर्षाला ध्यानात घेऊन हा उत्सव संपन्न होतो आहे। अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे काय ते ह्या मांडवाला आता चांगलं माहीत झालेलं आहे। मगाशी आमचे धनाजी बुवा म्हणाले की थोडीशी ओरड जाणवते की खूप गर्दी होती या कार्यक्रमांची। मी आपल्याला थोडीशी माहिती देतो।
काय आहे, एखादी गोष्ट चूक ठरत असेल तर ती चूक कशी नाही हे तरी सांगावं, किंवा मागं ती कोणी कोणी केली ती मान्य झाली म्हणून ही मान्य करा असं तरी बोलावं. विठ्ठला ज्या परंपरेनं आम्हाला परमार्थाचा मार्ग स्पष्ट केला, त्या भिवंडी शहरात संत माऊली शांताराम भाऊ जयवंत नावाचे संत झाले. सद्गुरू वामनबाबांच्या समकालीन त्यांचा उत्सव सकाळी 6ला सुरू झाला का रात्री 12पर्यंत. साधारण 105व 106वं वर्ष सुरू आहे आत्ता षष्टीचा उत्सव. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर त्या उत्सवाला आले. भाऊरायांनी त्यांना पत्रिका दिली. त्यांनी पत्रिका वाचली. सकाळी 6 ते 8:30 काकडा त्यांचा निवांत असतो. 8 ते 9 भजन, 9 ते 10 भजन, 10 ते 12 कीर्तन. त्यांचं कीर्तन नंतर असायचं. विठ्ठला विठ्ठला. 12 ते 1 परत भजन, 1 ते 2 भजन, 2 ते 3 भजन, 5 ते 6:30 महिलांचं नारदीय कीर्तन असायचं. 6:30 ते 8 अष्टपदी भजन, पुन्हा 9 ते 10 प्रवचन, 10 ते 12 कीर्तन, मग 12ला शेजारती आणि पुन्हा काकड्याची तयारी. मामासाहेब त्यांना म्हणाले, भाऊ याच्यात लघवीला जायला पण वेळ ठेवलेला नाही. त्यांची संवाद आहेत ते बरं का धनंजय बुवा. तेव्हा भाऊरायांनी गोड उत्तर दिलं. ते म्हणाले, बघा मामा, हा शहरातला उत्सव आहे. इथं प्रत्येकाला सगळ्याच कार्यक्रमाला येता येईल असं नाही. मग इथं कोणत्याही वेळेला माणूस आला तरी त्याच्या कानावर देवाचे 2 शब्द पडले तरी आपला उत्सव सफल झाला. मला वाटतं धनाजी बुवा त्याच विचारांची ही धुरा पुढे चालवत आहेत. विठ्ठला काय होतं, इस्त्रीच्या आधी कपडे धुवायचे असतात. दोषापनयन आणि मग गुणाधान. उत्सवाबद्दल संबंधाने जो काही विचार अंतःकरणात नाना लोकांच्या निर्माण झालेला आहे त्याची व्यवस्था लावून मग आपला विचार तिथे प्रस्थापित करावा असा पूर्वसुरींचा नियम आहे. म्हणून हे बोललो. दुसरी महत्त्वाची बाब, उत्सवाचं स्वरूप तरी काय. सातारा जिल्ह्यात एक संत झाले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्यांना एकाने विचारलं, उत्सव कसा असतो. ते म्हणाले, काही नाही, सोपं आहे म्हणे. जिथं भजन भरपूर आहे आणि भोजन भरपूर आहे त्याला उत्सव म्हणतात. आणि तसं इथं आहे. बरोबर आहे ना. कोणत्याही वेळेत या, भजनही भरपूर, भोजनही भरपूर. भोजन इतकं आहे आणि भजन इतकं आहे की केलेलं भोजन पचवायला सुद्धा वेळ नाही आहे. विठ्ठला भजन भरपूर आहे आणि भोजनही भरपूर आहे आणि त्याचा भरपूर पुरेपूर आनंद आपण सर्वजण घेत आहात. स्वतःलाच द्यायला जिथे लोकांना वेळ नाही त्या परिस्थितीत सगळ्या समाजाला हा आनंद घेता यावा म्हणून ज्यांनी मेहनत केली आहे त्या हातांसाठी आणि धावपळ केली त्या पायांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठला चालू असलेल्या या समग्र उत्सवातली ही आजची कीर्तन सेवा आहे. सकाळच्या वेळेतलं सकाळ संध्याकाळ कीर्तनच असतं. भले त्याला टाईम कमी असला म्हणजे ते हलकं आहे असं काही नसतं. विठ्ठला सकाळच्या सत्रातलं हे कीर्तन आहे. अभंग ज्ञानोबारायांचा गायला आहे. सकाळच्या सत्रात कोणत्या अभंगांवर चिंतन करावी यात थोडं स्वातंत्र्य आहे आणि बाकी त्या स्वातंत्र्याचा वापरही आहे. स्वातंत्र्य आणि वापर यातला फरक आपल्याला कळला असेल. ट्रॅफिक झाली तर त्याच्यातून ॲम्ब्युलन्सने कुठूनही जावं याला स्वातंत्र्य म्हणतात आणि तिच्या मागं आपली गाडी काढावी याला वापर म्हणतात. विठ्ठला पेशंटच्या व्यतिरिक्त ॲम्ब्युलन्सचा वापर फक्त कीर्तनकाराला करता येतो, बाकी कोणालाच अधिकार नाही. मला वाटतं दुसऱ्या दिवशी श्रीराम महाराज आपण सेवा केली तेव्हा त्यांनी थोडासा एक भाव उद्धृत केला की सकाळच्या वेळेला काकड्याचे अभंग घ्यावे, वासुदेव घ्यावा. त्यामध्ये
विराण्यांचे अभंग असावेत. विराण्याचे खूप छान 3 भाव सांगितले तुम्ही. विराणी म्हणजे वीरराणी किंवा विरहिणी किंवा विहारिणी. हा अभंग वीरराणीचाही नाही, हा अभंग विरहिणीचाही नाही, हा विहारिणीचा आहे. विठ्ठला हे सांगून तुमच्यावर आक्षेप आला नाही, त्यामुळं माझ्यावरही येणार नाही. हा तुमचा मी केलेला वापर आहे. या अभंगातून ज्ञानोबारायांनी हा 3च चरणाचा अभंग आहे. कदाचित धनाजी महाराजांनी कीर्तन संध्याकाळचं दिलं असतं तर मला 4 चरण घ्यावे लागले असते. कारण 2 तासाला जर 4 चरण असतील तर 1.5 तासाच्या महाराजांनी 3च चरणं घ्यावी. पाव चरण म्हणजे 1 भाग कटच करावा ना. विठ्ठला सर्वप्रथम महाराष्ट्रभरातून सगळे आपले वारकरी वामन बाबांच्या, सावळाराम महाराजांच्या, आप्पा माऊलींच्या या भूमीत आलात. मी इथला तुमचं स्वागत करतोय. ही भावना आहे की आपलं या कोकणच्या भूमीमध्ये हार्दिक हृदयपूर्वक स्वागत आहे. या उत्सवाची हेतूचा विचार जर आपण केला तर सगळ्या जगाला आनंद मिळावा यासाठी तर हा उत्सव आहेच. पण आनंद घेता घेता तो आनंद ज्याने आपल्या जीवनात किंवा घरी नेता येईल तो विचार, हे 2 या उत्सवाचे समाजावर ऋण आहेत. लक्षात आला? पहिला ऋण त्याचं नाव आहे आनंद आणि दुसरं ऋण त्याचं नाव आहे विचार. भजन करताना तुम्हाला नाचावंसं वाटतं, बागडावंसं वाटतं, गायनाचे उडे आपुलिया छंदे. ते भजन हा आनंद आहे आणि त्यातल्या एखाद्या अभंगावर निरूपण केलं जातं हा विचार आहे. आणि हा मांडव फक्त वारकऱ्यांच्याच गरजेचा आहे हा गैरसमज आहे. इथं आता वैश्विक गरज आहे. जगात जे जे भले भले प्रॉब्लेम्स जनरेट झालेत, निर्माण झालेत, त्याला यथार्थ तोडगा फक्त ज्यांच्याकडे त्याचं नाव वारकरी आहे. जगाचे प्रॉब्लेम वारकरी सोडवणार आहेत. जगाच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन वारकऱ्यांमध्ये. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रॉब्लेम असू नयेत. विठ्ठला असं बाकीचे लोक बोलतात. मला त्यांना सांगायचं, अरे आमच्या वारकऱ्यात मोठे प्रॉब्लेम नसतात, असले तर छोटे छोटे असेल, त्याचं असलं तर मी जाणार नाही, माझं असलं एवढंच फार नसतं. विठ्ठला जगात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं वारकरी संप्रदायाकडे. काय भयानक आहे. आता तुम्ही पाहताय इस्रायल, गाझा, हमास, ज्या कॉलनीमध्ये माणसं राहत आहेत त्याच्यावर बॉम्ब येऊन पडू लागलेत आणि राहणारे परिवार त्या आगीत होरपळत आहेत. वैश्विक समस्या आहे ना, युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आपण आहोत आणि जागतिक युद्धाची कारणं तशी 2च आहेत. फर्स्ट वन इज रिलिजन अँड सेकंड वन इज लँड. जमीन आणि धर्म याच्यापेक्षा 3रं कारणच नाही आता युद्धाचं. आणि त्या दोन्ही प्रश्नाची उत्तर सगळ्यात चांगली वारकरी संप्रदायाकडे आहे. सांगतो तुम्हाला, जर धर्म हा तुमचा वादाचा मुद्दा असेल तर धर्म जगाला कल्याणकारक ठरेल तो आमचा वारकऱ्याचा आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा, विष्णुमय जग वैष्णवांचा. वेद वेद ब्रह्म वेद विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेद वेद ब्रह्म अमंगळ, वेद वेद ब्रह्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेद वेद ब्रह्म अमंगळ. आणखी सोपं बोलू, वारकरी संप्रदाय महान आहे, त्याचे विचार श्रेष्ठ आहेत हे फक्त वारकरी म्हणतात हा वारकऱ्यांचाही गैरसमज आहे. मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी नव्हते, त्यांचा मधुराद्वैती संप्रदाय होता. आणि त्यांनी भविष्यवाणी करून ठेवली, येणाऱ्या काळात जगाला समस्यामुक्त करायचं असेल तर वारकरी पंथ हा विश्वधर्म होणार आहे आणि जगाला त्याच्या मागे चालावं लागेल.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. म्हणजे धर्मावरून भांडणं होत असतील तर तुम्ही वारकरी धर्माचं अनुसरण करा, प्रश्न सुटतील. आणि दुसरं कारण काय भांडणाचं? लँड, जागा, हे आमचं ते तुमचं. वारकरी विचार सांगतो काही नाही, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. हा विचार जगाला पोहोचता करता यावा म्हणून वारकरी संप्रदायाने हा मांडव सगळ्या जगासाठी मुक्तद्वार असा घातलाय. हा एक विचार. ह्या मांडवाची योजना का केली हे आपल्या पुढ्यात मी मांडलं. गायलेला अभंग भगवान श्री ज्ञानोबारायांचा आहे. या अभंगातून ज्ञानोबारायांनी त्यांच्या भूमिकेवर त्यांना जाणवलेलं नवल नोंदवलेलं आहे. ज्ञानोबारायांनी नवल सांगणं म्हणजे नवलाने नवल सांगणं आहे. विठ्ठला विठ्ठला. या नरेंद्र महाराज या. नवलाने नवल सांगणं आहे. आता नवलाने नवल सांगणं म्हणजे तरी काय हो? सांगितलंय नवल ज्ञानोबारायांनी आणि मी म्हटलं की नवलाने नवल सांगणं आहे. कारण नवल सांगणारे ज्ञानोबाराय स्वतःच या जगातलं नवल आहेत. विठ्ठला. तुम्ही नरहरी महाराजात पण खांबाजवळ नका बसू, इथं वर या. विठ्ठला. या सगळ्याला यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण अत्यंत प्रयत्न करत आहात. सर्व पक्ष, सर्व संप्रदाय, सर्वांना घेऊन चालणारा हा विचार आहे. मला म्हणायचं एकच आहे, ज्ञानोबाराय नवल सांगतात म्हणजे नवलाने सांगितलेलं हे नवल आहे. नवल म्हणजे तरी काय? हे न सांगता नवलावर सांगणं म्हणजे नवलच आहे ना. नवल म्हणजे दिसायला सरळ आहे ना, असायला अजिबात सरळ नाही, त्याला नवल म्हणतात. नवल शब्द दिसायला फार सरळ आहे का कुठं काना मात्रा वेलांटी उकार? नवल अगदी अहमदनगर जिल्ह्यासारखा. विठ्ठला. काना मात्रा वेलांटी उकार काही नाही. नवल दिसायला सरळ आहे पण असायला मात्र अजिबातच सरळ नाही, त्याला नवल म्हणतात. नवल म्हणावं तरी कशाला? जरा सोपं सांगू. एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, तिच्याविषयी तुम्ही एखादं गृहीतक जर मांडलं असेल किंवा सर्वसाधारण नियम त्या व्यक्तीजवळ गेल्यानंतर त्या नियमाला कुठंतरी अपवाद दिसतो, त्या अपवादाला निहाळताना आपल्या चित्ताची जी अनुभूती आहे त्या अनुभूतीला नवल असं म्हणतात. म्हणजे सर्वसाधारण जे आहे त्याच्यापेक्षा निराळं. अजून सोपं सांगू का? जे नेहमी होतं ते एखाद दिवस झालं नाही तर आपल्याला जे वाटतं त्याला नवल म्हणतात. आणि कधीच होत नाही ते एखाद दिवस झालं तर त्याला नवल म्हणतात. रोज होतं ते झालं नाही आणि कधीच होत नाही ते झालं, याला काय म्हणतात? नवल. सोपं सांगू. एखादा माणूस दररोज कीर्तनाला येतोय आणि तो आजच दिसला नाही तर लोक म्हणतात खरे रोज दिसायचा, आज दिसलाच नाही, काय वाटलं तुम्हाला? त्याची जागा रिकामी कशी काय? म्हणजे जे रोज घडतं ते आज घडलेलं नाही, आम्हाला जे वाटलं ते नवल. कधीच दिसला नाही, आज कस काय उगवलाय? म्हणजे इथून मागं घडलं नाही ते आज घडलं तर त्याला काय मानावं? नवल मानावं. उदाहरणार्थ सूर्य रोज उगवतो ना. अहो सूर्य उगवतो तेव्हाच रोज उगवतो, मजुराला विचारा. अहो बागेतला रोज सुद्धा तेव्हाच उगवतो. रोजच काय, तलावातला सरोज सुद्धा. विठ्ठला विठ्ठला. रोज नाही पण आज थोडा त्रास घ्या. मला म्हणायचं काय आहे की सूर्य रोज उगवतो पण एखाद दिवस सूर्याने विचार केला की आज जरा निवांत जाऊ आपण, किंवा नाही जायचं आज, घेऊ सुट्टी, चालेल? आणि तसं घडलं तर त्याच्या उदयात जर काही मिनिटाचा, काही सेकंदाचा फरक पडला तरी पृथ्वीवर उत्पात माजतील. म्हणजे त्याचं रोजचं उगवणं नाही घडलं एखाद दिवस तर त्याला नवल म्हणा. एक. दुसरी बाजू, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?
सापचूक. दिशांमध्ये स्थिर दिशा फक्त उत्तर आहे, बाकीच्या दिशा कल्पित आणि बदलणाऱ्या आहेत. आता दक्षिणायन सुरू असतं तेव्हा तो असा थोडा तिकडंच उगवतो आणि कोपऱ्यातच मावळतो. हिवाळ्यामध्ये इंग्लंडला सूर्योदय व्हायला 10:30 वाजतात आणि 3:30लाच घरी जातो. कोपऱ्यात उगवतो आणि कोपऱ्यातच मावळतो. सूर्य पूर्वेला उगवत नाही, सूर्य जिकडं उगवतो तिला पूर्व म्हणतात. म्हणून बरीच माणसं सुद्धा असं म्हणतात, मी सांगेन तीच. हा विठ्ठला. अरे पण ते सोयीचं आहे का त्रासाचं आहे हे कोणी बघायचं. सूर्य पूर्वेला उगवतो, पण त्याने जर विचार केला काय नेहमीच पूर्वेला उगवायचं, थोडा पश्चिमेकडून फॉर्म भरूया, हल्ली त्यात कोणाचा काही भरोसा नसतो, मग तो पूर्वेचा सूर्य पश्चिमेकडून उगवला तर चालेल. जे जसं घडायचं तसं घडलं नाही तर नवल वाटतं, आणि कधीच तसं घडत नाही आणि असं घडलं तर नवल वाटतं. याला नवल असं म्हणतात. आणि संतांनी या नवलाईचा विचार विस्ताराने सांगितलेला आहे. पण प्रत्येकाच्या नवलाईचा प्रांत मात्र भिन्न आहे. विठ्ठला. आपल्या अभंगाचा पहिला शब्द नवल आहे. नवलात सुद्धा काही स्तर आहेत. केलेलं नवल वेगळं आणि पाहिलेलं नवल वेगळं. देवाच्या प्रांतात विचार करा, देवानं केलेलं नवल वेगळं आणि देवाने पाहिलेलं नवल वेगळं आहे. देवानं केलेलं नवल कोणतं? सोपं सांगतो मी तुम्हाला. पाण्याचं रेणुसूत्र काय आहे? इकडच्या पाण्याचं सांगितलं तरी चालेल. H2O. H म्हणजे हायड्रोजन आणि O म्हणजे ऑक्सिजन. धन्यवाद वैष्णवजन. बरं, हायड्रोजनचा गुणधर्म काय? हवेशी संपर्क आला की पेटतो. आणि ऑक्सिजनचा गुणधर्म ज्वलनाला मदत करतो. म्हणजे हायड्रोजन हा जळणारा आणि ऑक्सिजन हा जाळणारा वायू आहे. असे हायड्रोजन ऑक्सिजन गावागावात असतातच, म्हणजे जळणारा आणि जाळणारा. मग आता मी तुम्हाला विचारतो, हायड्रोजन हा जर जळणारा वायू आहे आणि ऑक्सिजन हा जर जाळणारा आहे, तर जळणारा आणि जाळणारा एकत्र केल्यावर विझवणारा कसा काय जन्माला आला? केलेलं नवल. विठ्ठला. हे देवानं केलेलं नवल आहे. देवानं पाहिलेलं नवल कोणतं हो? भगवान म्हणतात सगळं करणारा मीच आहे, तरी माणसं मध्येच ऊर बडवतात. हे मी केलं, देवाला हे बघून नवल वाटलं. मानसाची देव चालवी, मानसाची देव चालवी अहंता, मानसाची देव चालवी अहंता, मानसाची देव चालवी अहंता, हिची एक करता म्हणून, एक करता म्हणून, हिची एक करता म्हणून. देवानं केलेलं नवल पेटवणाऱ्यांकडून विझवणारा बनवला. देवानं पाहिलेलं नवल सगळं तो करतो, तरी माणूस म्हणतो माझ्यामुळं होतंय नवल. दुसरं, जीवानं पाहिलेलं नवल, जीवानं केलेलं नवल. जीवानं पाहिलेलं नवल, जीवानं पाहिलेली नवलाई तरी कोणती आहे? जीवाला सगळ्या गोष्टीचं नवलच वाटतं. तो म्हणतो आम्हाला लोक जमवायला एवढा खर्च होतो आणि तरी महाराज आले का एवढी लोक जमतात, नवल आहे. बरं, ते म्हणतात आम्हाला खर्च करावा लागतो आणि त्यांना खर्च करून बोलावतात. विठ्ठला. मला सांगा ना, लोक म्हणाले सुख सुविधा, उलट जितक्या वाढत चालल्या, वारीची गर्दी घटली का वाढली? काही दिवसांनी तर असं होईल, माऊलींचा सोहळा निघेल, पहिला माणूस पंढरपुरात असेल आणि मागचा आळंदीतच असेल. त्याला नवल म्हणतात. आजही वारकरी विचारांपुढे जग थक्क आहे. हे पाहिलेलं नवल. जगानं केलेलं नवल तर जग सगळं नवलच करत आलाय. काय त्याचं सरळ आहे सांगा ना? सगळं नवलाईचं. म्हणजे आता तुम्ही डोक्यात काय घातली आहे? टोपी. डोक्यात टोपी घातली का टोपीत डोकं घातलंय? थोडंसं डोकं घाला या विषयात. बरं, मग पायात चप्पल घालतात का चपलीत पाय घालतात? चपलीत पाय. आणि बोलतात काय? हे नवलच आहे ना आपलं. अंगात शर्ट घाल. अंगात शर्ट घालतात का शर्टात अंग घालतात? बरं, मी तुम्हाला सोपं विचारतो. दोन व्यापारी, दोघांकडे 1-1 लाख दिले.
एकाचे 10,000 शिल्लक राहिले, दुसऱ्याचे 90,000. मोठा कोण? 90,000 शिल्लक राहिलं मोठा. बरं, आजोबा मोठा का नातू मोठा? हा काय प्रश्न आहे? आजोबा मोठा. बरं, मग नातू 10 वर्षाचा आहे, आजोबा 90 वर्षांचे आहेत. म्हणजे आजोबाचे 10 शिल्लक आहेत, नातवाचे 90 शिल्लक आहेत. मोठा व्यापारी कोण म्हणाले होते तुम्ही? बोला, आता पक्ष बदलू नका. बोला, कोण मोठा? जगन्नाथ महाराजाला नाही, ज्ञानेश्वर महाराजांना पडलेला प्रश्न आहे. जयाचे आयुष्य 10 कोटी होय, बळप्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय, वडील म्हणून. हे नवल आहे जीवाचं. आता राहिला विचार संतांचं. संतांनी पाहिलेलं नवल आणि संतांच्या जीवनात घडलेलं नवल. संतांनी काय नवल पाहिलं, काय वाटलं त्यांना नवल जगात? ते म्हणतात, मनुष्य जन्म भजनासाठी मिळाला असताना तो भजन सोडून सगळं करतो. वाटे या जनाचे थोरबाश्चर्य, न करीती विचार काही धर्मराजाने महाभारतात यक्ष प्रश्नात हा विचार केलाय. यक्षाने विचारलं होतं किमश्चर्यम. ते म्हणतात, एक दुसऱ्याला स्मशानात पोचवायला जातो तरी विसरतो का आपला पण नंबर लागणार आहे. एक पाहत सा एकाचे धनी, सावध त्या गुन्हेगारे नभा. हे संतांनी पाहिलेलं नवल, संतांनी पाहिलेलं नवल आहे. संतांनी केलेलं नवल काय सांगू आपल्याला? कलियुग सत्कर्म करण्यासाठी सोयीचं युग नाही आहे. तसं हा मांडव सप्त्याचा मांडव नाही आहे, हा भक्तीने कलियुगाचा केलेला पराभव आहे. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण संतांचे. पण ह्या उत्सवाने व्याख्या बदलवून टाकली. महाराजांची माफी मागून बोलतो, ऐका सप्ताहाचे महिमान, भजनाशी रिझले जन, पुण्या देती अनुमोदन, करती पूजन संताचे. विठ्ठला हे या संतांनी केलेलं नवल आहे. पण त्यांनी पाहिलेल्या नवलात जशी जगाची बाजू आहे, प्रपंचातली बाजू आहे, तशी परमार्थातली बाजू आहे. जो भगवंत कोणाच्या दृष्टोत्पत्तीला पडत नव्हता, अधिकाऱ्यालाही अनंत जन्म घ्यावे लागायचे, त्याला आम्ही डोळे भरून पाहिलं. हे ज्ञानोबारायांनी पाहिलेलं नवल पहिल्या चरणात. नवल देखिले कृष्ण रूप बिंब, 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 नवल देखिले कृष्ण रूप बिंब. सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, मानानी वाले समाधान झाले, मानानी वाले समाधान झाले. सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, सावळी स्वयंभू मूर्ती हरीची, मानानी वाले समाधान झाले, मानानी वाले समाधान झाले. काय नवल पाहिलं माऊलींनी? ते म्हणतात, नवल देखिले कृष्णरूप बिंब, कृष्णरूप बिंब देखिले हे नवल आहे. आता इथं सगळंच नवल आहे, तर मग अभंग नवलाचा न घेतला तर नवल. सप्ता खारगरला आहे, याचे बरेच अर्थ होतील.
खारट पदार्थ म्हणजे मीठ, त्याचं जे घर त्याला खारघर म्हणतात. मग तुम्ही म्हणाल गोड घर का नाही घेतलं? गोडीने तुम्हाला तिखटपणा दूर होईल, पण पदार्थाला कोणत्याही चव यायला तर खारटपणाच लागतो ना. रुची नेदी ते अन्न जात नसता लवण, लवण नसता ते अन्न रुची नेदी. त्याच्यामुळं तुम्ही कालवण कोणतंही बनवा, त्याच्यात म्हणू नका कालवण. विठाला विठाला. खार शब्दाचा दुसरा अर्थ एक प्राणी आपल्याला माहिती आहे, खारीचा वाटा. कोणाला मदत केली होती? राम प्रभूला मदत केली आहे. मग ती खार रामाच्या चरणाजवळ राहत असेल तर रामाचे चरण हे खारीचं काय झालं? म्हणून तर खारघरला सप्ताह आहे ना. खारीचं घर रामाचे चरण आहेत, म्हणून हा सप्ताह रामाशी निगडीत आहे. आणि बाजूला तळोजा जेल आहे, म्हणजे हा सप्ताह कृष्णाशी निगडीत आहे. विठाला. त्याच्यामध्ये मला पार्क केलंय म्हणून हे सेंट्रल पार्क आहे. विठाला. हा, तू आपले शॉर्ट काढत बस जी तू याच्यातले. विठाला. नवल आहे नवल. ज्ञानोबाराय म्हणतात की मी नवल पाहिलं. आता आपण नवल पाहिलं ना तर फारच नवल आहे. ज्ञानोबाराय म्हणतात मी नवल पाहिलंय, जे स्वतः नवल आहेत. ज्ञानोबाराय म्हणजे जगाच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं नवल ज्ञानोबाराय. याच्यापेक्षा मोठं नवलच नाहीये, नवलच नाही. ते स्वतः नवल आहेत आणि त्यांनी केलंय ते सगळं सुद्धा नवलच आहे. ते नवल सांगता सांगता 10:30 नाही वाजले तर नवल आहे. काय नवल सांगू त्यांच्या बाबतीत हो. मला वाटतं जगातला असा एकमेव पुरुष आहे ज्याला माऊली हे संबोधन आहे, हे नवल आहे. माऊली हे संबोधन आणि त्यांचं म्हणजे सगळंच नवल आहे. म्हणजे ते स्वतः पुरुष आहेत आणि स्वतःचा परिचय जगाला करून दिला एक स्त्री म्हणून, माऊली म्हणून. त्यांना एक स्त्री भेटली, तिला करून ठेवला पुरुष. विठाला. फार लोडिंगला वेळ नाही, 5G चालू ठेवा. विठाला विठाला. म्हणजे जे स्वतः पुरुषाच्या देहाचे आहेत आणि जगाला माहीत झाले ही स्त्री आहे. आणि जी स्त्री होती ती जगाला माहीत करून दिली. जयपाळ राजाची गोष्ट पहा. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, जीही निमिष मात्रे देह पालटिला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ज्ञानोबाराय हे नवल आहे. पुढचा विचार त्यांनी त्यांच्या जीवनात घडून आणले ते सगळे नवल. गुरुने समाधी घ्यावी आणि शिष्याने ती त्याला द्यावी. शिष्याने गुरुला समाधी द्यावी, गुरु गाडू नये. विठाला. हे बघा, गुरुचा विचार जगवतो ती समाधी समजा, आणि गुरुचा विचार गाडून वर उभा राहतो ते थडगं असतं. थडगन समाधीत फरक आहे, हे हिंदूंना सांगण्याची गरज आहे. विठाला. चादरी नेत जा, फक्त कलर आपला असू द्या. विठाला. मला म्हणायचं काय आहे की गुरुने आधी समाधी घ्यावी आणि शिष्यानी द्यावी. पण ज्ञानोबारायांनी नवल केलं. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणी, केले नारायणे उपराटे. ज्ञानोबाराय आधी समाधी घेतात, निवृत्तीनाथ महाराज नंतर समाधी घेतात. ज्ञानोबारायांनी केलेलं नवल आहे. काय सांगू आपल्याला आणखी. पैठणला जावं लागलं त्यांना शुद्धीपत्र आणायला. बरं, तिथं गेल्यावर शुद्धीपत्र बाजूलाच राहिलं आणि ज्ञानोबारायांची छेड काढायला सुरुवात केली. नाथ महाराज हरिपाठात जे एक वचन गातात ना श्रीराम महाराज, अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय, हे चरण लिहिताना पैठणमध्ये ज्ञानोबाराय कसे असतील हे डोळ्यासमोर असावं. विठाला. व्याघ्रवाडा गाय सापडली. अहो शुद्धीपत्र राहू द्या, त्यांनी विचारलं उलट, नाव काय तुमचं? म्हणे ज्ञानदेव. अरे वा, मग हा रेडा त्याचंही नाव ज्ञानाचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हो तो न मी सारखाच आहे. पैठणवाल्यांना वाटलं बरं आहे हे ते सारखेच, त्यांना हे ध्यानात आलं नाही. रेडा आणि मी सारखा हे म्हणताना
मी रेड्यासारखा आहे असं नाही ज्ञानोबाराय म्हणाले, रेडा पण माझ्यासारखा आहे असं म्हणाले. लक्षात घ्या, समाजात नारदाला वाल्या भेटतच राहणार आहे, पण वाल्या नारद झाला पाहिजे, नारदानी वाल्या नाही व्हायचं. विठ्ठला मग तो माझ्यासारखा ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा. ते म्हणाले ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा देव काय, मग बोलवा की याच्या मुखातून वेद. ज्ञानोबाराय म्हणाले तुमची इच्छा असल्यावर काय होणार नाही, बोलेल ना तो वेद बोलेल. कुठला तो सांगा. आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, गंमत बघायला हिम्मत लागते. आता वेदाची पंचायत आणि कोणता वेद, ज्याच्यात धमक असते ना त्याची चमक अशीच असते. लोकमान्य टिळक उत्तरपत्रिका लिहायचे तेव्हा प्रश्नपत्रिकेत लिहिलेलं असायचं कोणतीही 5 सोडवा, पर्याय 8. हे 8 उत्तर लिहायचे आणि खाली कंसात लिहायचे कोणतीही 5 तपासा. काय धमक आहे. इथं आपण प्रिंटिंग मिस्टेकचे फुकटचे कधी डिक्लेअर होतात त्याची वाटप आहे उभा. आपल्याला काय कळायचे टिळक, आपण तसेच लोकमान्य झालोय. विठ्ठला ते म्हणाले कोणता वेद, मग ते काय सोपा प्रश्न देतील का. ते म्हणतात उच्चारायला सर्वात कठीण तो ऋग्वेद पाहिजे. ते म्हणाले तेही होईल की. रेड्याला आज्ञा केली, म्हणे तुला म्हणायचं आहे. रेडा वेद बोलायला लागला. महाराज सगळं पैठण थक्क झालं. नुसतं थक्क नाही झालं, चक्क घरी गेलं. त्यांच्या घरी ज्या पोथ्या होत्या ना, ते म्हणतात याच्यात बऱ्याच प्रिंटिंग मिस्टेक आहेत, त्या घेऊन आले. रेडा बोलत होता आणि हे करेक्शन करत होतं. कलेक्शनमधल्या करेक्शनसाठी रेडा रेडी केला ज्ञानोबारायांनी. हे नवल आहे. अजून काय नवल सांगू आपल्याला, मला सांगा. ज्ञानोबाराय पैठणला का गेले होते, शुद्धीपत्र आणायला. शुद्धीपत्र का पाहिजे होतं, समाज तोपर्यंत स्वीकारत नव्हता. समाजाने का स्वीकारावं वाटत होतं, तोपर्यंत मौजीबंधन झालं नसतं, मुंज झाली नसती. मुंज का करायची होती, कारण रीतसर गुरुगृही जाऊन वेद शिकायचे होते. म्हणजे वेद शिकायचे, मग मुंज झाली पाहिजे. मुंज व्हायचं आहे, समाजाने घेतलं पाहिजे, समाजाने स्वीकारावं, शुद्धीपत्र आणलं पाहिजे. मग वेद शिकण्यासाठी जे शुद्धीपत्र मागायला आले त्यांना तुम्ही काम काय लावलं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवा. शुद्धीवर होते का. विठ्ठला माझी माऊली रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद जाता रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद विधाता हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. काय गोरख महाराज, ही चाल ह्या प्रमाणाची पतिव्रता स्त्री आहे. विठ्ठला विठ्ठल. आणि ते प्रमाण पण चालीसाठी तसंच आहे. दोन्हींनी विश्वास ठेवला पाहिजे ना, कारण हे प्रमाण वेगळ्या चालीत चालत नाही आणि ही चाल वेगळ्या प्रमाणाला कोणी लावत नाही. मला नाथांची आणखी गंमत सांगायची आहे हो. नाथ महाराजांनी या सगळ्या अभंगात माऊलीचं वर्णन केलंय. त्यातल्या 2 चरणात, पुढच्या 2 पदात, 2 तुकात माऊलीचा पुरुषार्थ सांगितला. ज्ञानोबा माझा 4थ्यात ठेवलं आणि 3ऱ्यात हे सगळं झाल्यावर ज्ञानोबाराय काय करणार ते हे पण मेन्शन केलंय. रेड्यामुखी वेद बोलवला, त्याने काय झालं, गर्वद्विजांचा हरविला. पण एवढं झाल्यावर मग ज्ञानोबाराय पैठणमधून कॉलरला हात लावून नाही हिंडले, शांतीरूपी प्रगटला. विठ्ठला बघा आपण चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. भिंत चालवली, पण मग ते नुसती भिंतच चालवतात का, नाही, ते भिंतीसोबतच चालतात असं नाही. मोक्ष मिळवायला निघालेल्या माणसासोबतही ते चालतातच. मोक्ष मार्गीचा सांगाती. विठ्ठला मला म्हणायचं काय, हे करणाऱ्यांचं हे नवलच नव्हे का. आणखी सोपं सांगू, गुरुदेवांना मांड खायचं होतं तर भांड मिळालं नाही. ते जगासाठी मागतात, जो जे वांछिल तो तेला हो प्राणीच्यात नवल. त्यांना एक वेळची शिदोरी व्यवस्थित मिळाली नाही.
आणि आता त्यांच्या समाधीला दया दुधाचा अभिषेक चाललाय. 24/7 नवल आहे. पूर्वी दारात उभं राहू दिलं जात नाही नव्हतं, आता पालखी दारातून जावी म्हणून भांडतात. नवल आहे विठ्ठला. अजून काय सांगू आपल्याला. ज्ञानोबारायांचं नवल, ज्ञानोबारायांचं नवल, ज्ञानोबारायांचं नवल. इतका कमी काळ हातात घेऊन दीर्घ काळपर्यंत पुरेल एवढी शुदोरी उभी केली ज्ञानोबारायांनी. हे नवल आहे. 22व्या वर्षी ज्ञानोबाराय समाधी घेतात. जणू सांगतात की 22वा विठ्ठला विठ्ठला. अजून ज्ञानोबारायांचं नवल काय सांगू आपल्याला. नामदेवराय कीर्तन करतात, त्या कीर्तनात चोखोबाराय बसलेले आहेत, कबीर महाराज कीर्तनात बसलेत, जनाबाई सगळ्यांना कामं सांगते, चोखोबाराय दवंडी पिटतात. हे चाललेलं सगळं दृश्य हे ज्ञानोबारायांनी घडून आणलेलं नवल आहे. त्यामुळे अध्यात्मात भारत अग्रेसर असेल पण महाराष्ट्र निराळा आहे. महाराष्ट्र निराळा आहे. महाराष्ट्र कृष्णाला अभिप्रेत असलेला विचार कृष्णानंतर ज्ञानोबारायांकडून फक्त वारकरी संप्रदायात आहे. त्याच्यामुळे संप्रदाय अनेक असतील, काला फक्त वारकरी संप्रदायात आहे. ॲक्च्युली काला ही यमुनेच्या वाळवंटाची परंपरा आहे, पण सध्या ती फक्त चंद्रभागेच्याच वाळवंटात आहे आणि तिथून ती आता इंद्रायणीच्या वाळवंटात आहे. जरा सोपं बोलू का. नवल काय. सगळ्या गोपाळांना एकत्र करून देव जेवला, हा पहिला काला. वाकड्या बोबड्या पेंद्या सुदाम्या त्रिदाम्या काहीच पाहिलं नाही देवानी, सगळ्यांना घेतलंय. मिळोनी अवघे गोपाळ. कृष्णाने सगळ्यांना एकत्र जेवायला बसवलं. हा काला पहिला यमुनेच्या वाळवंटात. त्यानंतर ज्ञानोबारायांनी चंद्रभागेच्या वाळवंटात सगळ्यांना एकत्र बसवलं. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री. आणि ही गोष्ट सोपी नाही. मला असं वाटतं चंद्रभागेच्या वाळवंटानंतर जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. हा इंद्रायणीच्या वाळवंटातला काल आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि तोच विचार कोकणात वामन बाबा, सावळाराम बाबा, आप्पा माऊली, भाऊरायांनी वाढवला. हा कोकणात चाललेला काल आहे. हो, नाही तर इथलं काम अवघड आहे. नरहरी महाराज, रामदास बाबा मनसुख म्हणाले होते एकदा सावळाराम महाराजांना, म्हणे तुमचं आडनाव म्हात्रे म्हणजे तुम्ही नेमके कोण. कारण वैशातही असतात आपले महेश म्हात्रे. ते म्हणाले म्हात्रे म्हणजे आगरी. ते म्हणतात कठीण आहे. आगरी माणूस माळकरी म्हणजे वाघ शाकाहारी. विठ्ठला. सावळाराम महाराज नसते तर हे वाघ कीर्तनात दिसले नसते. विठ्ठला. हे नवल आहे ना महाराज, हे नवल आहे. नामदेवरायांचं रावळात चाललेलं कीर्तन पाहिलं आणि त्या कीर्तनात चोखोबाराही दिसले नाही, कानोपात्रा माता दिसली नाही. आश्चर्य वाटलं ज्ञानोबारायांना. ते म्हणतात नामदेवराया असं कसं चालेल. कारण आपण बोलावताना खट नट यावे शुद्ध होऊनी जावे. मग हे बाहेर कसे काय. ते म्हणतात त्यांना मंदिरात येता येणार नाही. ते म्हणतात असं चालणार नाही. मग मंदिर कीर्तन अशा जागी करू जिथं सगळे येतील. नामदेवरायांचं कीर्तन राऊळातून उचललं, वाळवंटात नेलं. आता मुक्तद्वार, आडवायलाच कुणी नाही. जेव्हा चोखोबाराय, कान्होपात्रा, कबीर महाराज कीर्तनात दिसले तेव्हा ज्ञानोबारायांचा जीव शांत झाला. का. ज्ञानोबाराय म्हणतात सगळ्यांना बोलावण्यात दाखवलेलं उदारपण जर व्यवहारात दिसलं नाही तर लोक आपले सिद्धांत खोटे ठरवतील. सगळे तिथे पाहिजेत मला. आणि खरं सांगू का, ज्ञानोबाराय आहेत. चोखा महाराज आणि कान्होपात्रा कीर्तनात येऊ शकल्या नव्हत्या ना. बरोबर आहे. ते म्हणतात ठीक आहे, हे मंदिरात येऊ शकत नाहीत का, करतो ना सोय. आता तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाला जा. सगळ्यात आधी पहिलं दर्शन चोखोबाराय. हे माऊलीनं दिलेलं चोख उत्तर आहे की इथं जात पाहिली जात नाही. इथली जात जे आहे ज्याच्या आत ती त्याची जात, कधीच नाही जात. विठ्ठला. काही ना असं वाटतं की जातीचा आहे म्हणून न्याय झालाय, उलट जातीचा असल्यामुळेच अन्याय झाला. विठ्ठला.
पहिला नमस्कार चोखोबारायण आहे. बरं आत गेल्यानंतर एक झाड लागतं ना, डोकं लावतो आपण त्याला, थोडं डोकं लावा. कोण आहे तिथं? कान्होपात्रा माऊली. कान्होपात्रा म्हणजे नवी मुंबईत उत्सव होतो, बाबा महाराजांची फार आठवण येते. वंदन आहे त्या महात्म्याला. 1 तास रामकृष्ण हरी म्हणावं, सगळ्यांनी ऐकावं, ही ताकद ज्यांच्या रामकृष्ण हरीत होते बाबा महाराज. ते एक व्याख्या सांगायचे. कान्होपात्रा, कान्होबाने जिला पात्र ठरवली ती कान्होपात्रा. जिने पात्र ठरवल्याशिवाय आपण कान्होबाला बघायला पात्र नाही, ती कान्होपात्रा. किंवा आधी कान्होपात्रा मग कान्हो पाहत राहा. 2 संत मंदिरात गेलेत. कोणामुळे? हे ज्ञानोबारायांनी केलेलं नवल आहे. का ह्या दोघांना मंदिरात जाता आलं नाही? ज्ञानोबारायांनी तेव्हाच प्रतिज्ञा केली, हे दोन्ही नाही मंदिरात आणून बसवले तर नावाची माऊली नाही, नाद नाही करायचा. त्याच्यापेक्षा सोपं सांगू का? जेव्हा काल्याची पंगत बसली ना, ज्ञानोबारायांनी सगळ्यांना एका पंक्तीला बसवले. आणि ही जगातली सगळ्यात मोठी क्रांती आहे. का? संगत आणि पंगत हे तुम्ही एकरूप झाल्याची खूण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, असं वाटायला नको बुवा ह्यांना की हे अभंगात नुसते म्हणतात, पण पंक्तीच्या वेळेला हे ब्राह्मण आहेत वेगळे बसले तर विठ्ठला. म्हणून 2 टाळ्या नाही वाजवल्या, एकची टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळा शिलाया वाटी. आणि हे सोपं नव्हतं महाराज. वासुदेवराव पटवर्धन नावाचे साहित्यिक झाले मागच्या शतकात. त्यांनी एक वाक्य ज्ञानोबारायांच्या कालखंडासाठी लावून ठेवलंय. ते म्हणतात, ज्ञानोबारायांचा कालखंड म्हणजे काय? इट वॉज द पिरियड ऑफ स्पिरिच्युअल डेमोक्रेसी इन महाराष्ट्र. ज्ञानोबारायांचा कालखंड म्हणजे परमार्थातल्या महाराष्ट्राच्या अध्यात्मातल्या लोकशाहीचा कालखंड आहे. हो, ज्ञानोबाराय उभे राहिले नसते तर आज जगन्नाथ पाटील तुमच्यासमोर उभा नसता. विठ्ठला. हे ज्ञानोबारायांनी केलेलं नवल आहे. जात पात बाजूला काढली आणि इथं फक्त एकच जात, आम्ही भगवंताचे आहोत एवढीच. सगळं बाजूला ठेवलं ज्ञानोबारायांनी. आणि हे अवघड असतं. मला बोरिवलीला काही गुजराती लोकांनी नेलं प्रवचनाला. महाराज प्रवचन झाल्यानंतर त्यांनी विचारलं, प्रवचन बहुत बढ़िया किया आपने. म्हटलं गुरुदेव की कृपा आहे. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, क्या ब्राह्मण हो? म्हटलं आता पाटलाला गुगली झाला हा. पण आता एवढं प्रवचन छान केलं त्याला म्हटलं दिलं ठोकून, हे ब्राह्मण बघू काय झालं तर सांगू जरांगेना. विठ्ठला. फार अंगाने नाही पण जरा अंगाने तरी काहीतरी सुटल. त्याला म्हटलं हा मैं ब्राह्मण हूँ. पण तो इतका हुशार, त्याने विचारले ब्राह्मण हो तो कौन से ब्राह्मण? कारण ब्राह्मण म्हटल्यावर एक तर देश असतं नाही तर कोकण असतं, आपण तटस्थ. मी त्याला म्हटलं मैं वारकरी ब्राह्मण हूँ. जाऊ दे गवस, कुठं गवसायचं तिकडं. मला म्हणायचं काय, ज्ञानोबारायांनी केलेलं हे नवल आहे की उगाच ते म्हणून बसले नाही. ते पाप योनी ही होतू का, ते श्रुताधीतही न होतू का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. येथ जाती कुळ अप्रमाण. लक्षात घ्या, या ओव्यांवर प्रवचन करणं सोपं आहे, तसं वागणं कठीण आहे. विठ्ठला. पण याच्यावर प्रवचन झाल्यावर आमची सोय कुठं करता असा प्रश्न येऊ शकतो. विठ्ठला. ज्ञानोबाराय नामदेवराय चोखोबारायांच्या पंक्तीत जेवले. हे ज्ञानोबारायांनी केलेलं नवल आहे. ठीक आहे, तुम्ही पाहिलेलं नवल काय? महाराज म्हणतात मी कृष्णाला पाहिलं. आता कृष्णाला पाहिलं याला नवल का म्हणता? कारण याला बघण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, ते अपयशी ठरलेत. योगी दुर्लभ केला साधनी, पाता पाता मला नपुरे धनी, पाता पाता मला नपुरे धनी. योगी दुर्लभ केला साधनी, पाता पाता मला नपुरे धनी, पाता पाता मला
दिसत नव्हता, पाहता येत नव्हता, तो मी पाहिला. योगी या दुर्लभ. आता योगीच दुर्लभ, कुठून योगी आणणार? शक्य आहे का? असं म्हणतात योग्याने रात्री 10 नंतर जागू नये, पहाटे 4 नंतर झोपू नये. हे जो मोबाईलचे MB संपल्याशिवाय झोपत नाही त्यालाच कळल. त्याला विचारा किती वाजता झोपतो, तो म्हणतो MB संपल्यावर. म्हटलं तू संपल्यावर MB येणार नाही. योगीच दुर्लभ आहेत आणि त्या दुर्लभ योग्याला तो दिसणं फार कठीण. मग तुम्हाला दिसलं म्हणून तुम्हाला नवल वाटतं, पण मला सांगा ना, जर योग्यांना दिसत नाही तर तुम्हाला का दिसावा? आणि तुम्हाला दिसतो तर योग्यांना का न दिसावा? विठ्ठला विठ्ठला. जरा सोपं सांगू का? गुप्तधन असतं का नसतं? बोला, गुप्तधन असतं का नसतं? असतं, पण त्याच्या मागे लागायचं नसतं. नाही तर उद्ध्वस्त. गुप्तधन असतं पण दिसतं का? नाही. दिसतच नाही का? असंही नाही. काय लागतं? ज्ञानोबा निदान तेवढ्यासाठी तरी ज्ञानेश्वरी वाचतील महात्मे. पाताळीचे ही निधान, दावील कीर अंजन, परी व्हावे लोचन पायाळाचे. पाताळातल्या धनाला दाखवून देण्याची ताकद अंजनात आहे. फक्त डोळे कोणाचे पाहिजेत? पायाळाचे पाहिजेत. त्याच्या डोकाळू चालत नाही, पोटाळू अजिबात नाही. विठ्ठला विठ्ठला. याच्यात आणखी प्रगती तरी नको. मला म्हणायचं काय आहे, पायाळू पाहिजे. नुसता पायाळू चालत नाही, तो भाग्यवान पाहिजे. सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन लिहिले आहे डोळा. बर, पायाळू आहे, भाग्यवान आहे, सापडलं धन, पण मोतीबिंदू झाला तर दिसल. मग ऑपरेशन करायला पाहिजे कोणतरी. जरा सोपं सांगू का? योग्यांना न दिसणारा वारकऱ्याला का दिसला? त्याचं पहिलं कारण आहे, आम्हाला पायाळूला दिसत होता तर आम्हाला पायाळू पहिला सापडला. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. पायाळू कोण? पुंडलिक परमात्मा, पुंडलिक संत. बरं, मग पुंडलिकाच्या डोळ्यात काय घालायला पाहिजे? अंजन. कुठून आणता? घेऊन जाई, आणि जाई घेऊन येई. अंजन राहू द्या, हे वरूनच जाई. विठ्ठला. जाई काजळ घालून नाही चालत. मग कृष्णांजन लिहिले आहे डोळा. कृष्णांजन घातलं पुंडलिक नावाच्या पायाळाच्या डोळ्यामध्ये. मग काय झालं? दिसलं का हो? बघायला गेल्यानंतर काही पडदे आले होते, पण बरं झालं सर्जन सापडले. परमार्थात सज्जन हाच सर्जन आहे. फक्त त्यांनी सर्जन करत राहावं, चांगल्या विचाराचं विसर्जन होऊ देऊ नये. काय वर्णन आहे? धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले गोपाळ. त्यांनी फेडियेला बुद्धीचा उमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. हो हो, दृष्टी यशोदेचा बाळ दाखवला. ते यशोदेचा बाळ बघत होते, मी घड्याळ बघतोय. मला म्हणायचं काय, त्यांनी दाखवला, आम्ही बघितला, आणि हे बघणं काय झालं? नवल देखिले कृष्णरूप बिंब. महाराज ज्ञानोबारायांनी पाहिलेला कृष्ण थोडा नवलाईचा आहे का? कृष्णच पाहिला, पण वारकऱ्याचा कृष्ण थोडासा नवलाईचा आहे. म्हणजे कृष्णाला बघायला तुम्ही जर गोकुळात गेले तर त्याला मथुरेत पाहिलं, गोकुळात पाहिलं, वृंदावनात पाहिलं तर त्या मूर्त्या निरनिराळ्या आहेत. गोकुळातला तळवे तळहात टेकीत, वृंदावनातला आधरी धरोनी वेणू, गोवर्धनातला मेरे तो गिरीधर गोपाल. कारण तो जिथं जसा आहे तिथे तो तसा आहे. लोणी चोरायचं होतं म्हणून तळवे तळहात टेकीत, वेणू वाजवायचा होता म्हणून आधरी धरोनी वेणू, गोकुळ राखायचं होतं म्हणून गिरी गोवर्धनू, राज्य करायचं होतं म्हणून द्वारकेत तो राजासारखा बसलाय. कारण तो द्वारकेचा राजा आहे, राजा द्वारकेचाच आहे. गुजरातमध्ये कृष्ण तसा असण्याचं कारण, गुजरातमध्ये तो राजा म्हणून राहतो ना, राजा गुजरातमध्येच राहतो. विठ्ठला. आणि राम मंदिर बांधून देत असेल तर राजाला राजी आहे आम्ही. विठ्ठला. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की राम मंदिर झालं, आनंद झाला, पण अजून नंदी आणि नंद बाकी आहे. कळलं तर पहा, नाही ते जाऊ द्या.
नंद तेव्हा खुश होईल जेव्हा मथुरा होईल, आणि नंदी खुश होईल जेव्हा काशी होईल. आणि जेव्हा नंद नंदी होईल तेव्हाच आनंदी आनंद होईल. विठ्ठला काय रामभाऊ, हे 2.5 तासात न खपणारं 1.5 तासात काढायला घेतलंय. जाऊ द्या. मला म्हणायचं काय आहे की तो द्वारकेत असा हात ठेवून बसलेला आहे, पण तोच पंढरपूरला महाराष्ट्रात आल्यानंतर इथं नवल झालं, तो असा समचरणात उभा राहिला. तुम्ही वृंदावनातला कृष्ण पाहिला तर त्याचं नाव आहे बाके बिहारी, आणि पंढरपुरातला कृष्ण पाहिला तर समचरण सरोजम. मला एकाने विचारलं, जो वृंदावनात बाके बिहारी आहे तो पंढरपुरात सरळ कसा काय? म्हटलं रखुमाईचं वजन आहे. विठ्ठला आणि माणसाने कुठे कितीही आकडूपणा केला ना तरी माणसं सासूरवाडीत नीट राहतात, सरळच राहतात, आणि त्याचा बेनिफिट आपल्याला मिळाला. कारण रखुमाईने धमकावलं, हे माझं माहेर आहे, बाकी कुठं काही नियम असतील ते तिकडे ठेवायचे, इथं माझ्या माहेरची माणसं येतील, तुझ्या पायावर डोकं ठेवतील, तुला हात लावतील, तुला गळाभेट घेतील. अजिबात बोलायचं नाही की 50 तास लाईनीत होते आणि बिना आंघोळीच्या आलेत. तुझं सोवळं ओवळं तिकडं ठेव, इथं तू आमचा आहे. विठ्ठला त्यामुळं अख्ख्या जगभर फिरा, दर्शनाचा आनंद. ते माता भगिनी खूप छान म्हणतात, मुठीतल्या खारका बेटातली द्वारका आणि विठोबा सारखा देव नाही. विठ्ठला समचरण कोण कोणत्याही जातीचा येऊ, अधिकारी येऊ अनधिकारी येऊ, विद ज्ञानेन ठाण शून्यान लाती गृह्णाती ती. विठ्ठल नवल देखिली कृष्ण असा उभा राहिला. कसा होता? सावळी स्वयंभू मूर्ती हरीची. सावळा आहे, हे फेअर अँड लवलीवाल्यांची पंचायतच केली त्यांनी. भारत गोरा करायला घेतलाय केव्हाचा? वर्णभेदाचा खटला ठोकला पाहिजे यांच्यावर. आमचा देव सावळा आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि महाराष्ट्रात तसं असं कन्फर्म सांगता येत नाही, कारण आपण मध्ये जाऊत ना. आपल्यापेक्षा MP वाले जरा उजळ आहेत, त्यांच्यापेक्षा राजस्थानवाले गोरे, पंजाबला काळा माणूसच नाही, काश्मीरमध्ये तर लोक म्हणतील इकडून आणलाय. आपल्यापेक्षा खाली जरा गडद होत जातं. कर्नाटकवाले आपल्यापेक्षा थोडेसे सावळे, तमिळनाडू त्याच्या पलीकडे, केरळ तर टायरवाला ना अण्णा सारखाच, टायर आणि अण्णा असा भारत आहे. त्याला इलाज नाही, त्याचं कोणी गैर मानण्याचं काही कारण नाही. हो, एकदा ब्रिटनचा माणूस म्हणाला, काय म्हणे तुम्ही भारतीय, एक गवाळ, एक गोरा, एक सावळा. आम्ही ब्रिटिश कसे, सगळे गोरेच्या गोरे. हे बघा, स्वतःला कोणी काही बोललं ना तर सहन करावं, पण आपल्या देवाला, देशाला, धर्माला बोललं अजिबात सहन करू नये, अजिबात सहन करू नये. हो, अटल बिहारी वाजपेयी एकदा पाकिस्तानात गेले होते, तेव्हा त्यांना एका पत्रकार मुलीने विचारलं, वाजपेयीजी मैं आपसे शादी करना चाहती हूँ. आता हे ब्रह्मचर्य, त्यात वृद्ध, पण वाजपेयी होते. ते म्हणाले अच्छी बात है, तो मैं आपसे शादी करना चाहती हूँ लेकिन मुंह दिखाई में कश्मीर लुंगी. लुंगीला काश्मीरच का हवंय काय कळत नाही. असू द्या, कश्मीर लुंगी. ते पण वाजपेयी होते. ते म्हणाले अच्छी बात है, मुझसे शादी करना चाहती हो, मुंह दिखाई में कश्मीर लूंगी लेकिन मैं दहेज में पाकिस्तान लूंगा. विठ्ठला राष्ट्राला बोललेलं ऐकून घेऊ नये. तो म्हणाला, काय म्हणता तुम्ही, ब्रिटिश सगळे गोरे आणि भारतातली एक सावळा, एक गोरा, एक काळा. म्हणे तसंच राहतं. म्हणे काय, घोडे वेगवेगळ्या रंगाचे असतात, गाढवं एकाच पॅटर्नची राहतात. विठ्ठला आमचा देव सावळ आहे, स्वयंभू, नाही घडविला नाही बैसविला. हरीची मूर्ती मी पाहिली. महाराज म्हणतात, त्या हरीला मी पाहिलं. हे तर नवल आहे, त्याला पाहिल्यावर झालं ते दुसरं नवल दुसऱ्या चरणात. मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले. कृष्ण रूपी बोधले मन माझे, कृष्ण रूपी बोधले मन माझे, मन
वराणी माले समाधान पार कुमार बोला बोला बाप रखमा देवी वारू सावळा सर्व गाठी बाप रखमा देवी वारू सावळा सर्व गाठी सीता चैतन्य मिटी गातली मनाने वाले कृष्ण रूपी मन निवालं समाधान झालं कृष्ण रूपाचा बोध मनाला झाला तो पांडुरंग कसा दिसला ज्ञानोबाराय म्हणतात सावळा सर्व घटी लक्षात घ्या सावळी स्वयंभू हरीची मूर्ती हे सगुणाचं दर्शन आहे आणि सावळा सर्व घटी हा निर्गुणाचा बोध आहे वारकरी संप्रदायाचा पांडुरंग नुसता सगुणाचाही नाही नुसता निर्गुणाचा नाही तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेले त्यामुळे जगाला निरोप देणारा हा फार गरजेचा मांडव आहे म्हणजे धनाजी बुवा मी असं म्हणेन की सगळ्या संप्रदायाचे मांडव ह्या पार्कला झालेत फक्त या पार्कला पूर्णाहुती ज्या मांडवाने येणार होती तो तुम्ही घातलाय सर्व वारकऱ्यांनी कारण वारकरी संप्रदाय हे अंतिम आहे याच्या पलीकडं आदर्श आणि विश्वकल्याणाचा दुसरा मार्ग नाही आपण सर्वजण या उत्सवाचा आनंद घेत आहात विचारांच्या रूपाने तो आनंद घ्या आणि आपापल्या परिसरात अशाच भव्य दिव्य उत्सवांच्या योजना करा कारण आपण नुसतेच म्हणत राहतो वारकरी संप्रदाय म्हणजे चिंधीत बांधलेला हिरा अजून किती दिवस हिऱ्याला चिंध्या वापरता जरा सोनं बिनं वापरा त्याला ऐश्वर्यात अहो काहीच नसतं लोकांचं नुसती एंट्री जोरदार राहते आमचा वारकरी विचार साधा भोळा दिसला तरी जगाला आनंदी करण्याची ताकद ज्याच्यात आहे तो हा वारकरी विचार आहे आपल्या आयुष्यात आपल्याला काही मिळालं त्यात भाग्य वाटत असेल तर त्या सगळ्यात मी वारकरी संप्रदायाचं आहे हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे ते ज्यांनी पदरात घातलं त्यांचं स्मरण ज्ञानेश्वर ज्ञानदेव सोपान रामकृष्ण हरी जगन्नाथ हे जगन्नाथच आहेत वारकरी संप्रदायाचे